इस वक्त हम परतूर शहर के उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालय के सामने हैं। पेट्रोलियम एसोसिएशन परतूर की ओर से आज यहाँ पर एक अर्ज दिया गया, एक निवेदन दिया गया, जिसमें पेट्रोल पंप चालकों को पुलिस प्रोटेक्शन और भी कुछ इसमें मांगनी है। चलिए पूरा पूरा मामला हम जानते हैं कि पूरी शासन से उनकी क्या मांगनी है। जैसा कि अभी पेट्रोल का शॉर्टेज चल रहा है, उस वजह से वहाँ पर काफ़ी झगड़ा भी हो रहा है। चलिए पूरा मामला जानते हैं कि आपकी मांगनी क्या है और निवेदन किस ताल्लुक से? आमची मागणी एवढीच आहे की सध्या पुरवठा हा मागणीच्या प्रमाणात उपलब्ध होत नाही आणि शेतकऱ्यांचे शेतीचे कामं पुढचे 15 दिवस चालणार आहेत. आणखी 15 दिवसानंतर डिझेलला मागणी राहणार नाही आणि सध्या डिझेल उपलब्ध होत नसल्यामुळं बाहेरील जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रत्येक पंपावर गर्दी करायला आणि जसं टँकर आलं डिझेलचं तर प्रत्येक पंपावर गोंधळ व्हायला, गडबड व्हायली, शिवीगाळ व्हायली, हाणामाऱ्या व्हायला. काल भोकरदनमध्ये एक पंप चालकाला चाकू मारण्यात आला. म्हणून हे प्रकार पुढे होऊ नये म्हणून आम्ही उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलं, तहसीलदारांना निवेदन दिलं आणि पोलीस स्टेशन परतूर यांना, जिल्हा पुरवठा अधिकारी यांना आणि कलेक्टर मॅडम जालना यांना पण आम्ही निवेदन देणार आहोत. आमची मागणी एवढी की टँकर आल्यावर जे वितरण होणार आहे डिझेलचं त्याच्यासाठी आम्हाला एक बंदोबस्त, पोलीस बंदोबस्त द्यावा, त्याची एक नियमावली ठरवून द्यावी. कारण लोक पॅनिक होऊन मोठ्या प्रमाणात डिझेलचा साठा करतात. कोणी बॅरलमध्ये मागतंय, कोणी कॅनमध्ये मागतंय आणि प्रत्येकाची मागणी पूर्ण करणं हे आज शक्य नाही आहे. सर्व नागरिकाला आवाहन करतो की आम्ही तुमच्या सेवेमध्ये आहेत, फक्त आम्हाला सहकार्य करा. कुणीही पंपावर जास्त गर्दी करू नका. समजायला जिथपर्यंत येईन आम्ही तिथपर्यंत तुम्हाला सहकार्य करण्याची क्षमता आम्ही ठेवत आहेत. आम्ही तुमच्या सेवेमध्ये कधीही आहेत, कधीही बोलवा. ठीक आहे. आणि प्रत्येक डीलरलाही त्याच्या सरासरीचा डिझेल उपलब्ध करून देत आहे कंपनी. जसं BPCL झालं, HPCL झालं, इंडियन ऑइल झालं, हे त्याच्या सरासरीप्रमाणे उपलब्ध करून देत आहे. आणि मागच्या वर्षी जेवढा सेल होता तेवढा सेल आमचा ह्या 15 दिवसात झालेला आहे. म्हणून जे आम्हाला ब्लॉक केलं ते इंडेंट, आमचे ऑर्डर जे आहेत कंपनीनं ब्लॉक केलेले आहेत, म्हणून सुरळीत पुरवठा होत नाही. हमारा तो निवेदन ऐसा भी है कि ये जो हम पुरवठा दे रहे हैं लोगों को, उसमें हम उसको रेशनिंग करें. जैसे अगर खेती के लिए, काम के लिए अगर कोई कैन ला रहा है तो उसको हम कैन में 2000 का डीजल दें. ट्रैक्टर ला रहा है तो उसमें 3000 का डीजल दें. कोई ट्रक ला रहा है तो उसमें 5000 का डीजल दें. और अगर कोई कार ला रहा है तो उसमें 2000 का डीजल दें. तो ऐसी कुछ अगर रेशनिंग अगर होती है तो सबको प्रॉपर अपने को फ्यूल मिलेगा और सबका काम रुकेगा नहीं. वो हिसाब से हमारा ये भी एक निवेदन था कि उसमें रेशनिंग होए.